नाशिकच्या देवळाली मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना आमने-सामने आहेत। त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच अजित पवारांनी शिवसेनेचा लेटर बॉम्ब टाकत महायुतीचा खरा उमेदवार कोण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे देवळालीमधील राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार श्रीमती सरोज आहिरे यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे। हे पत्र आहे देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या महायुतीकडून मिळालेल्या पाठिंब्यासंदर्भात। या मतदारसंघात शिवसेनेकडूनही राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली। मात्र अजित पवारांकडून हे पत्र भर सभेत वाचण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झालाय। ही माझी विजयाची नांदी आहे आणि समोर त्यांना पराजय त्यांचा दिसतोय। त्यामुळे यांनी ते लेटर जर बघितलं आपण तर ते 8 नोव्हेंबर काहीतरी दिसते। माझा प्रचार त्याआधी सुरू झालेला आहे। आता इतका पुढे गेलाय त्यांना वाटलं की आता हे आवरणं शक्य नाही, आता कंट्रोलमध्ये येणं शक्य नाही आहे। आता आपल्याला कुठेतरी काहीतरी अडथळे निर्माण करावे लागतील। कारण की गेले 5 वर्ष मी प्रशासनात जरी होते तरी प्रचंड अडथळे निर्माण केले। प्रत्येक वेळी मला रोखायचा प्रयत्न केला पण नाही रोखलं गेलं त्यांच्याकडून आणि आता हा शेवटचा प्रयत्न आहे। अजित पवारांनी शिवसेनेचे संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांची सही असलेलं पत्र भर सभेत वाचून दाखवलंय। तरी सुद्धा राजश्री अहिरराव यांना विश्वास नसेल तर मतदार खरं खोटं करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज आहिरे यांनी म्हटलंय। अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं। कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र, जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे, त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे पत्र खोटं आहे, खरं आहे आणि मग यांची स्वभाव किंवा यांची मानसिकता काय आहे ते मतदारसंघाने लक्षात घ्यावं। एकनाथ शिंदेंकडून अद्यापही कुठला आदेश आला नसल्याचं शिवसैनिकांनी म्हटलंय। त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराच्या मागे उभं राहणार असल्याचं शिवसैनिकांनी ठरवल्याचं म्हटलंय। 100% पक्षाकडून असा काही आदेश आलेला नाही आम्हाला। आमचं पत्र राष्ट्रवादीचे नेते व्हायरल करता, यावर आम्ही त्याचं खंडन करतो। आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्यांचा आदेश आमच्यासाठी खूप मोठा आहे। त्यांचा आदेश आम्हा शिवसैनिकांना काही असं आलेला नाही। तुम्ही बघत असाल मागील 10 दिवसापासून शिवसैनिक घराघरात तळागाळात शिवसैनिक लोकांपर्यंत पोहोचतोय आणि प्रचार करतोय। ऐन निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला असून त्यात महायुतीचा पाठिंबा राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांना असल्याचं पत्र अजित पवारांनी दाखवल्यानं शिवसेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांची चांगलीच कोंडी झाली आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांच्या भांडणात कुणाचा फायदा होतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।